सेवाधर्म पुण्यदान तर रक्तदान हे महापुण्यदान या उक्तीने 5 जुलै 2025 रोजी ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन कैलास सदर शिबिरामध्ये अंदाजे शेकडो सदस्यांनी रक्तदानाचे महान असे कार्य केले। सदर कार्यक्रमास मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून ठाणे शहर विधानसभेचे जनसेवक आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरे, भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले, ज्येष्ठ माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी येथे उपस्थित राहून रक्तदात्यांना प्रोत्साहित केले। त्याचबरोबर मंडळ अध्यक्ष रोहित गोसावी, वसंत डावखरे, रिक्षा टॅक्सी युनियनचे अध्यक्ष राजू सावंत, डॉक्टर विवेक पोंडे, राजेश जाधव, कविता वालावलकर, निशिकांत महाकाळ इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते। विशेष म्हणजे ड्युटीवर असलेले पीएसआय प्रवीण जाधव, हवालदार प्रमोद जाधव यांनीही रक्तदानाचे पुण्य काम पार पडले। संस्थेच्या वतीने डॉक्टर राजेश मडवी व माजी नगरसेविका प्रतिभा मडवी यांनी सर्वांचे आभार देखील मानले। फाउंडेशन आणि याच्या माध्यमाने गेली 17 वर्ष हे रक्तदान शिबिर 7 वर्ष हा रक्तदान शिबिर चालू आहे आणि 7 वर्ष सातत्याने हे यज्ञ खऱ्या अर्थाने त्यांनी चालू ठेवलेलं आहे। एक अतिशय उत्तम काम हे मडवी फाउंडेशनच्या माध्यमाने होतं। मी मडवी फाउंडेशनच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आणि असं त्यांचं कार्य सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनाने चालू आहे ते चालू राहू दे ही त्यांना शुभेच्छा। रक्तदान श्रेष्ठदान आहे काय सांगतो? रक्तदान निश्चितपणे एक श्रेष्ठदान आहे आणि मडवी फाउंडेशनच्या माध्यमाने वामनराव ओक पद्मिनीच्या मदतीने हे चालू आहे आणि आपण बघितलं की पावसाळ्यामध्ये आवर्जून या गोष्टीची जास्त गरज पडत असते, याचं तुटवडा निर्माण होतो। त्याच्यामुळे काळाला धरून आणि समाजाची गरज ओळखून मडवी फाउंडेशनने अतिशय मोठे उपक्रम हाती घेतलेले आहे। त्यांच्या या उपक्रमाला लोकांना काय आव्हान करा? मी लोकांना आपल्या माध्यमाने आवाहन करेन की आपण या जे आता रक्तदान शिबिर आहे त्याच्यामध्ये आपण सामील व्हा। जर आपल्याला या शिबिरामध्ये नाही सामील होता तर आपण जिथे कुठे असाल त्या पतपेढीच्या आपल्या रक्तपेढीच्या इकडे जाऊन आपण रक्तदान करावं अशी डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन तसेच वामनराव ओक रक्त केंद्र आणि काही डावकरे साहेब यांच्या रिक्षा युनियनच्या संयुक्त विद्यमाने आपण इथे ब्लड डोनेशनचा कॅम्प आयोजित केलेला आहे। हे या कॅम्पचं 7वं वर्ष आहे। आपण जर पाहिलं तर रक्ताची गरज नितांत आहे। संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर 7.5 लाख बाटल्या रक्त दरवर्षी लागतं आणि त्याच्यातलं 75% रक्तच संकलित होतं जे तिथेच एक्सचेंज डोनेट करून दिलं जातं, पण उरलेलं 25% रक्त हे कमी पडतं। तो रक्त तुटवडा भरून काढण्यासाठी आपण दरवर्षी हे कॅम्प घेतो आणि स्वतः डॉक्टर असल्यामुळे काहीतरी आपल्या समाजाकडे ऋण आहे त्या दृष्टीने पण आपण हा कॅम्प घेतो। एक अनुभव असा आहे की गेल्याच आठवड्यात पुण्यावरून फोन आला की आम्हाला ORH निगेटिव्ह रक्ताची गरज आहे जे दुर्मिळ असतं। तर मी आपल्या वामनराव ओक ब्लड बँकेमध्ये आपले बलकवडे जे आहेत सुरेंद्रजी त्यांच्याशी चर्चा केली की आपल्याकडे उपलब्ध आहे का, इथून आपण तिथे पाठवू। त्यांनी मला त्वरित सांगितलं आपली ब्लड बँक पुण्याला पण आहे, आपल्याला पुण्याकडून लगेच उपलब्ध होईल। तिथे आपण फोन केला आणि तिथे रक्त होत होते आणि त्या रुग्णाला आपण तात्काळ 1 तासात आपण तिथे रक्ताचा पुरवठा तिथे केला। खरंच हे असं रक्तदानाचं महत्व आणि मोठं कार्य पुण्य कार्य घडतं आणि मी सर्व नागरिकांना आवाहन करीन की सर्वांनी रक्तदान करण्यासाठी पुढे या आणि एक महान कार्य पुण्य कार्य करा।